उपवास. उपवास म्हणजे काय? तर खरं तर उपवास हा शब्द ऐकूनच पहिल्यांदा मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. माझ्याच नाही तुमच्या सगळ्यांच्याच निर्माण होतो. तो म्हणजे उपवास केल्यानेच देव आपल्याला प्रसन्न होतो. उपवास केल्यानेच आपल्या इच्छा, मनोभावना या पूर्ण होतात. तर असं नाहीये. आणि जर असं असतं, तर आपल्यासारखे कित्येक तरी सामान्य माणसं आहेत, जे की रोडवर आहेत, रस्त्यांवर आहे, ज्यांना की एका टायमिंगचं जेवायला मिळेल की नाही, हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. मग अशा लोकांना देवाने सगळ्यात आधी दर्शन दिलं असतं. सगळ्यात आधी त्यांच्या मनोभावना, इच्छा, आकांक्षा ह्या पूर्ण केल्या असत्या. पण तसं नाहीये. मुळात उपवास हा शब्द संस्कृत आहे. उपवास म्हणजे काय? तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. म्हणजे देवाच्या जवळ राहणे, देवाच्या संपर्कात राहणे किंवा आपण आपल्या मनाला, देवाला, आत्म्याला चांगल्या विचारांनी जवळ ठेवतो. म्हणून आपण उपवास करतो किंवा उपवासाचा हा खरा अर्थ आहे. उदाहरणार्थ एकादशी असेल, चतुर्थी असेल किंवा प्रत्येकाचे वेगवेगळे वार असतात. सोमवार झालं, गुरुवार झालं, मंगळवार झालं, शनिवार झालं, रविवारही झालं. असे प्रत्येकाचे वारानुसार ते उपवास करत असतात. पण सामान्य भाषेत आपण उपवास म्हणजे एक दिवस अन्न न खाणे किंवा ठराविक अन्न खाणे असा होतो. पण खरा उपवासाचा उद्देश आहे तो म्हणजे पहिलं म्हणजे उपवासामुळे आपली शरीर शुद्धता होते. शरीर शुद्धता म्हणजे आपल्या पोटाला आराम मिळतो. दुसरं म्हणजे मनशुद्धी होते. मनशुद्धी म्हणजे आपल्या मनात जे विचार आहे त्यांना शुद्धता मिळते, त्यांना शांती मिळते. तिसरं म्हणजे ईश्वर भक्ती. ईश्वर भक्ती म्हणजे देवावर असलेली आपली एकाग्रता ती वाढते. चौथं म्हणजे संयम. संयम ही आपल्या इच्छा नियंत्रण ठेवायला मदत करतो. ज्या काही आपल्या इच्छा आहेत, आपण प्रत्येक वेळेस म्हणतो, "देवा मला हे हवंय, देवा मला असं कर, देवा मला तसं कर, देवा माझं हे पूर्ण कर." असं नाही. त्या गोष्टींना नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्याला संयम असं म्हणतात. खरं तर उपवास म्हणजे देवाजवळ जाण्याचा किंवा शरीर, मन शुद्ध ठेवण्याचा एक सुंदर मार्ग आहे, ज्याला की आपण उपवास असं म्हटलं पाहिजे.